नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण MPSC पूर्व परीक्षा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट बघत आहोत 2014 पासून 2023 पर्यंत. तर आतापर्यंत आपण 5 क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यातील 6च्या पुढील क्वेश्चनचा अभ्यास आपण आता ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मगाचा व्हिडिओ आपला थोडा लांबला होता, पण आता आपण डायरेक्टली क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 एकूण 1 ते 5 प्रश्नांचं उत्तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आपण 6व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न आपल्याला मिळालेला आहे. या 6व्या प्रश्नाच्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने 6वा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याविषयी आपण माहिती बघूयात. पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा आणि पर्याय उत्तरातून योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ब्रिटिशांनी भारतात व्यापारी केंद्राची स्थापना पहिल्यांदा कधी केली व शेवटची कधी केली. आता आपण जर अभ्यास केलेला असेल व्यवस्थित तर आपल्याला आठवतं की पहिल्यांदा ब्रिटिशांनी सुरत या ठिकाणी स्थापना केलेली होती. अगदी बरोबर आहे, सुरत. आणि शेवटी त्यांनी कोलकात्याला या ठिकाणी केली. म्हणजे दिलेल्या पर्यायामधून असा अंदाज येतो की सुरत पहिल्यांदा केलेली आहे आणि कोलकात्याला सगळ्यात शेवटी केली होती. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सेकंड ऑप्शन खालील पर्यायामध्ये पहिल्यांदा कुठल्या पर्यायांमध्ये आलेला आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन आपल्याला फक्त 3मध्ये दिसतं आणि 4मध्ये दिसतं. म्हणजे आपल्याला इलिमिनेशन या ठिकाणी यूज करता येईल. पहिला क्रमांक आणि पर्याय क्रमांक फर्स्ट आणि पर्याय क्रमांक 2 आपण डायरेक्टली इलिमिनेशन करू. जर आपण इलिमिनेशन केलं तर या प्रश्नाचं 50% आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण लॉजिकली या प्रश्नाचं उत्तराकडे जाऊया. जर आपल्याला माहिती आहे की सुरत हे फर्स्ट ऑप्शन आहे आणि कोलकाता हे शेवटचे ऑप्शन आहे, तर खालीलपैकी 3 आणि 2मध्ये कोलकाताचा पर्याय चौथ्या या ऑप्शनमध्ये आपल्याला नाही दिसत आहे. म्हणजे आपण पुढचे प्रश्न जरी नाही वाचले, पुढचे ऑप्शन नाही वाचले तरी आपल्याला त्या प्रश्नाचं आन्सर मिळून जातं. म्हणजे प्रश्न क्रमांक 6मध्ये 3 हे बरोबर उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला काही प्रश्नांची आन्सर द्यावे लागतात. जेव्हा आपल्याला कुठल्या तरी आपल्याला विचारलेला प्रश्न त्या प्रश्नांमध्ये आलेले काहीतरी 4 ऑप्शनपैकी जर आपल्याला कुठले तरी 2 ऑप्शन जर 100% माहीत असेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पुढील प्रश्न क्रमांक बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक आणि समाजवादी होता? बघा, क्रांतिकारक विचाराने नास्तिक आणि समाजवादी होता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं आपल्याला परफेक्ट उत्तर माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दामोदर चाफेकर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. विनायक दामोदर सावरकर हे पण या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. अरविंद घोष हे पण या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मग करेक्ट आन्सर या प्रश्नाचं आहे भगतसिंग. भगतसिंग हे क्रांतिकारक विचाराने नास्तिक आणि समाजवादी होते. तसंच आपण पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 हा सुद्धा अतिशय सुंदर प्रश्न आपल्याला राज्यसेवेमार्फत विचारला गेला. जर तुम्ही अभ्यास केलेला असेल इतिहासाचं, एस चंद यांचं हे जे इतिहासातलं बुक आहे 700-800 पेजचं जे बुक आहे, त्या बुकमध्ये ह्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला 100% मिळून जाईल. आणि लॉजिकली पण आपण ह्या प्रश्नाचं आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. जरी तुमचा अभ्यास थोडाफार प्रमाणात झालेला असेल तरी आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजेच फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? म्हणजे खाली दिलेल्या 3 ऑप्शनमध्ये सत्य नाही हा आपल्याला पर्याय बघायचा आहे की खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनमधील कुठलं आन्सर आपल्याला बरोबर नाही हे आपल्याला बघावं लागेल. हे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. अगदी बरोबर, हे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. हे आपण वाचलेलं आहे. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे सेंटेन्स आयोगातर्फे विचारण्यात आलेलं आहे या सेंटेन्समध्ये काही लॉजिकनेस आपण बघूया. म्हणजे त्या अधिवेशनाला सुमारे इन द सेन्स की अंदाजेच त्यांनी संख्या दिलेली आहे. 40,000 असतील, 41,000 असतील, 39,000 असू शकतात, 45,000 सुद्धा असू शकतात. आणि एक ग्रामीण भागातील अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहणारच. म्हणजे पॉझिटिव्हनेस ह्या
आन्सरमध्ये दिसते, म्हणजे हे अगदीच राईट असायलाच पाहिजे. 90% आपण ज्यावेळेस असे पॉझिटिव्हनेस क्वेश्चन आयोगातर्फे विचारले जातात त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असतं. 90% त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असतं. आता थर्ड प्रश्न क्रमांक 8मध्ये थर्ड ऑप्शनला आपण बघूया. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आता मी तुम्हाला त्या बुकचा उल्लेख केलेला होता, पण त्या बुकमध्ये धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही. पण आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे आपल्याला लॉजिकली सांगता येईल की हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती होते, साने गुरुजी आणि धनाजी नाना चौधरी, म्हणून हे प्रश्नसुद्धा बरोबर आहे. शेवटचा जो प्रश्न आहे, शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता बघा, या ठिकाणी फॅक्ट आयोगातर्फे विचारण्यात आला होता. इथे कोणाचेही नाव त्यांना टाकता येईल, म्हणून आपण थोडं लक्षात ठेवू शकतो की इयर्स आलेले असतील कधी, किंवा एखाद्याचं नाव त्या ठिकाणी इनपुट करण्यात आलेलं असेल, त्या ठिकाणी हा क्वेश्चन थोडा लॉजिकली आपण 50-50% जाऊ शकतो. पण ह्या प्रश्नाचं उत्तर खरं मात्र 4 आहे. बाकी सगळे बरोबर आहेत, पण शेवटचा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8मधील शंकरराव देव हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक आपण बघूया. प्रश्न क्रमांक 9मध्ये आयोगातर्फे विचारण्यात आला होता, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळींसाठी भक्कम पाया घातला. आता लॉजिकली अगेन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की आरंभकालीन राष्ट्रवादीचे जे मवाळधार आणि मवाळाचे जे 2 गट होते, त्या गटांमध्ये काहीतरी संघर्ष चालू होता. पण या काळातील त्या राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळींसाठी भक्कम पाया घातला. आता त्याची काहीतरी हे बघा, पॉलिटिकल पेटिशन्स, आंदोलनात्मक मार्गाद्वारे किंवा घटनात्मक साधनांद्वारे किंवा वसाहतवादाच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे, म्हणजे इकॉनॉमिक क्रिटिक्स अँड कोलोनायझेशन, या पद्धतीने आपण प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 9मधील आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळींसाठी भक्कम पाया घातला, म्हणजे प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन आहे 4 हे अगदी बरोबर उत्तर त्या प्रश्नाचं आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जोड्या लावा हा प्रश्न आपल्या कधीही चुकता कामा नये. म्हणजे यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 यांच्या जोडी आपल्याला जुळवायच्या असतात, आणि त्यातील 4 पर्याय किंवा 5 पर्यायांपैकी एखादा पर्याय जरी आपल्याला माहिती असेल तरी आपण त्या पर्यायांचं उत्तर आरामात काढू शकतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आदिलशाही हे कुठे होते. आदिलशाही तर थोडंही तुमचं लक्षात असेल तर आदिलशाही होती विजापूरच्या या ठिकाणी. आपण हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे, हिस्ट्रीमध्ये सांपेल. किंवा निजामशाही तुम्हाला थोडंफार लॉजिकली उत्तर याचं डायरेक्टली येऊन जाईल की आपण अहमदनगरमध्ये निजामशाही बघायला मिळते. म्हणजे 2 जरी या प्रश्नाचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल तरी 3ला आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक 3 एकाचं 3 इथे आहे पण एकाचं 4 नाही. म्हणजे इलिमिनेशन मेथड आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इलिमिनेशनचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर बघू शकतो. इमादतशाही बेरार, त्यानंतर कुतुबशाही आहे गोलकोंडा, आणि बदिलशाही आहे बरीदशाही बिदरला, असे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्यांनी कुठल्या 4 ठिकाणी
जंतर मंतर बांधलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन ठिकाणी त्यांनी जंतर मंतर बांधलेलं नाही. हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्याल. बनारस, उज्जैन, मथुरा, उदयपूर, अलाहाबाद या पर्यायी उत्तरांमधून कुठल्या 2 ठिकाणी सवाई जयसिंग यांनी जंतर मंतर बांधलेलं नाही हे विचारलेले. कुठे बांधले असं नाही विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक व्यवस्थित वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की कुठला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे किंवा नाही, कसा विचारलेला आहे. तसेच आपण प्रश्न क्रमांक 13मध्ये जाऊयात आता. उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला? परत बघूया विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर. उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोणी केला? आता डायरेक्टली क्वेश्चन या ठिकाणी उतरलेला आहे. खालीलपैकी 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. त्यात दिलं आहे बलबन, परत दिलेला आहे अलाउद्दीन खिलजी, फिरोजशाह तुघलक आणि मोहम्मद बिन तुघलक. असे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यापैकी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर 2 म्हणजे अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक ह्या असे या प्रश्नाचं उत्तर आहे 2. फिरोजशाह तुघलक नाही आहे आणि बलबन नाही. ते ज्या पद्धतीने आपण सुरुवातीचे क्वेश्चन्स बघितले, इलिमिनेशनच्या मेथड यूज केला. जर आपल्याला माहिती असेल की फिरोजशाह तुघलकांनी नाही केलेले तर आपण प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी इलिमिनेट करून 50% या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळून जातो. आणि आपल्याला जरी माहीत असेल की मोहम्मद बिन तुघलक होता तर प्रश्न क्रमांक 1 सुद्धा आपण इलिमिनेशन करू शकतो आणि आपल्याला डायरेक्टली पर्यायी उत्तरांमध्ये मिळून जाईल की 2 आणि 3 अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी हा प्रश्न त्यांनी तीव्र विरोध केलेला असतो. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आपल्याला बघायचं आहे. आता 14 प्रश्न काय विचारलेला आहे. जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांच्या राजकीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढील संस्थाने होते. प्रश्न आपण पुन्हा एकदा क्लिअर वाचूयात. जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढीलपैकी कुठले? बरोबर. पुढीलपैकी कुठले आहेत ते आपल्याला आता फक्त ओळखायचं आहे. बडोदाचा तो विरोध न होता ते सामील होण्यास तयार होते. त्रावणकोर आणि भोपाळ असं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्रावणकोर आणि भोपाळ. प्रश्न क्रमांक 14चं 4 हे ऑप्शन आहे. कार्यकाळानुसार क्रमाने इतिहासातील क्वेश्चन आहे. बघूया परत एकदा आपण. कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणले जातात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेला मुघल सम्राट लेटर मुघल्स नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. ते पुढील लेटर्स मुघल्सचा त्यांचा कालावधीप्रमाणे हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लुसेंटच्या बुकमध्ये मिळून जातं. लुसेंटचं अतिशय छान बुक असं NCERTची पूर्ण समरी त्या ठिकाणी त्यांनी बनवून दिलेली आहे. बहुतेक क्वेश्चन त्या ठिकाणून इनडायरेक्टली विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं असेल तर पर्याय क्रमांक 2 आपण बघूया. अहमद शाह, बहादूर शाह, जहादर शाह आणि महम्मद शाह यांचा आपल्याला कालक्रमांक लावायचा. बहादूर शाह हा सगळ्यात अगोदर यायला पाहिजे, म्हणजे नंबर 1 बहादूर शाह, जहांगीर शाह 2 नंबरला, त्यानंतर मोहम्मद शाह 3 नंबर आणि 4 नंबरला आहे अहमद शाह. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता आपल्याला क्वेश्चन स्टार्ट झालेले आहे जिओग्राफीचे. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील टिंबटिंबे टक्के लोक सामावून घेतले जातात. प्रश्न कसा विचारलेला आहे ते आपण बघणं खूप प्रश्न वाचून त्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप इम्पॉर्टंट असतं विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न विचारलेला आहे गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील टिंबटिंब टक्के लोक सामावून घेतले आहे. आता सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त इलिमिनेशन आपण करू शकतो. जनरली या पद्धतीने अशा प्रश्नांना उत्तर
उत्तराचं आयोगाचं माइंडसेट असतं की सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी हे प्रश्नाचं जनरली, मी असं म्हणत नाही की असंच असू शकतं किंवा असंच असतं असं नाही, जनरली याच्या प्रश्नांना उत्तरामध्ये सुरुवातीचं 13 आणि शेवटचा जो अंक असतो 43 यांच्यामध्येच त्या प्रश्नाचं आन्सर असतं. त्याच पद्धतीने या प्रश्नाचं आन्सरसुद्धा 23 हे आहे. लॉजिकली जर तुम्हाला माहीत नसेल आणि आपल्याला जर खेळायचं असेल 50-50 तर 50-50 या पद्धतीने आपण खेळू शकतो. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% माहीत नसेल आणि आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा असेल तर या पद्धतीने आपण इलिमिनेशनची टेक्निक्स, इलिमिनेशनचा वापर करून आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. डायरेक्टली इलिमिनेशन पद्धत आपल्याला उपयोगात येत नाही, पण आपण जर मल्टिपल्स टाईम क्वेश्चन सॉल्व केले, मल्टिपल टाईम्स रिव्हिजन केले किंवा खूप सारे क्वेश्चन आपण जर MCQ सॉल्व केले तेव्हा आपल्याला ती जी टेक्निक्स आहे ती डेव्हलप करता येते. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 अगेन जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. दोन्ही गोलार्धात 10 अंश ते 20 अक्षांशात वाळवंट आहे. 10 अंश ते 20 अंश अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहे. प्रश्न क्रमांक 16 नाही, प्रश्न क्रमांक 17 दोन प्रश्न विचारलेले आहेत ए आणि बी. ठीक आहे, ए आणि बी मध्ये आपल्याला बघायचं की दोन्ही गोलार्धात 10 अंश सेल्सिअस ते 20 अंश अक्षांत वाळवंट आहे. हे रॉंग आन्सर आहे. 10 अंश ते 20 अंश अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहे, हे अगदी बरोबर आहे. केवळ बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18 विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं कोणते, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे ते आपल्याला मात्र या ठिकाणी ओळखायचं आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य ते पर्याय निवडून ते उत्तर आपल्याला बघायचं आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 18 मधील ए, चौथ्या मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेल्या कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणाऱ्या महसुलाचा 1/4 होता. हे अगदी बरोबर आहे. सरदेशमुखी मराठ्यांनी जमीन महसुलाचा 1 लावलेला कर होता, हे पण बरोबर. हे सुद्धा हिस्ट्रीच्या बुक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मिसल राजपुतांतील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्याला मानणारे, हे क्वेश्चन जो आन्सर आपल्या आयोगाने ठरवून दिलेला आहे याच्यात काहीतरी ग्रॅमॅटिकली चेंजेस त्यांनी केलेला आहे. मिसल राजपुतातील राजकीय घटक प्रत्येक आणि केवळ ओनली आपल्या पुढाऱ्यालाच मानणारे होते, असं डायरेक्टली स्टेटमेंट त्यांनी चेंज करून दिलेलं आहे. म्हणून पॉलिटिकली अंटिल अमंग द राजपूत इट्स लॉयल इट्स ऑन पर्टिक्युलर, असं या प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 18 सी हा पर्याय आहे, म्हणजे सी हे चुकीचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 स्तंभ 1 स्तंभ बी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 19 हवाईचे प्रकार शांतपणे उफडतो, स्ट्रेबोलियन प्रकार सतत उफडतो, फॅल्केनियम प्रकार मोठ्या वेगाने उफडतो आणि पेलियन प्रकार अति प्रक्षोभक उफडतो. अशा प्रश्नाचं उत्तर आहे शांतपणे, सतत, मोठ्या वेगाने आणि अति प्रक्षोभक पद्धतीने उफडतो. परत प्रश्न क्रमांक 20 जोड्या लावा.
या प्रश्नाचं उत्तर देताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. टोकिनचे आखात, पर्शियन आखात, कापचे आखात, ओबबचे आखात. आता याच्यातल्या काही ना काही गोष्टी आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी माहीत असायला पाहिजे. टोकनिकचे चीनी शब्द आहे, चीनी समुद्र. पर्शियनचे आखात हिंदी महासागरमध्ये आहे. अकाबाचे आखात तांबडा समुद्र. ओबचे आखात आर्क्टिक महासागर. असे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20पर्यंत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ची माहिती पूर्ण बघितलेली आहे. अशाच पद्धतीने आपण ही सिरीज पुढे चालू ठेवणार आहोत. थोड्याफार प्रमाणात खालीवर आपण प्रश्नांची सिक्वेन्स घेतलेला आहे. तरी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रश्न क्रमांक 21पासून प्रश्न क्रमांक 50पर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तो आपला व्हिडिओ क्रमांक 3 असेल. त्याच्यात पूर्ण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आणि अजून ॲडिशनल व्हॅल्यू आपल्याला जेवढी ॲड करता येईल तेवढी ॲड करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद, थँक्यू. आणि आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या हा नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करून आपण जो काही तुमचे मित्रपरिवार असेल, फ्रेंडशिप असेल, ज्या कोणा व्यक्तींना तुम्हाला पाठवायचं असेल त्यांना पाठवू शकता, शेअर करू शकता. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.